नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये शिक्षक पदासाठी भरती प्रक्रियेसाठी पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा पूर्वी 24 मे रोजी घेण्यात येणार होती. मात्र आता नवीन आलेल्या माहितीनुसार 27 मे 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. या परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी आणि उर्दू या 3 भाषांमध्ये आहे. मात्र भाषिक क्षमता ही मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे, तर इतर प्रश्न आहेत ते मराठी, इंग्रजी किंवा इंग्रजी, उर्दू असे असणार आहेत. परीक्षेची रचना पाहावयाची झाल्यास 200 गुणांची ही परीक्षा असून 2 तासाची ही परीक्षा आहे. तर यामध्ये 2 मुख्य घटक आहेत. पहिला येतो अभियोग्यता आणि दुसरा येतो बुद्धिमत्ता. अभियोग्यता 120 गुणांसाठी असून बुद्धिमत्ता 80 गुणांसाठी आहे. टोटल प्रश्न 200 आहेत. अभियोग्यता घटकांतर्गत पाहायला गेलं तर गणिती क्षमता, वेग व अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी व मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व असे विषय आहेत. तर बुद्धिमत्ता घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी असे प्रश्न आहेत. या परीक्षेत कोणतेही विषय ज्ञान विचारले जाणार नाही. त्यामुळे परीक्षेसाठी विशिष्ट असा अभ्यासक्रम किंवा स्तर मर्यादा नाही. प्रवेशपत्र आणि ओळखपत्राबद्दल बोलायचं तर आपल्याला mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर एका विशिष्ट लिंकद्वारे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करून घेणे आणि परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक असणार आहे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षेत प्रवेश दिले जाणार नाहीत. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या दिवशी ओळखीचा पुरावा म्हणून उमेदवारांनी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्र आणि ओळखपत्रावरील नावात कोणतीही तफावत असू नये, अन्यथा परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो. माहिती आणि अधिक संपर्कासाठी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहणे आवश्यक आहे. चला तर मित्रहो, तयारीला लागायचं आहे आणि आपली शिक्षक म्हणून वाटचाल आता काहीच दिवसांवर आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.